मुंबई महानगरपालिकेवर महापौर शिवसेनेचाच असणार. मात्र यावेळी तो शिंदेंच्या शिवसेनेचा. काहीही करून भाजप महापौरपद हातातून जाऊ देणार नाही. त्याचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता हे भाजपचं स्वप्न होतं. इतिहासात पहिल्यांदा महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा लागतोय. पण अशावेळी महापौरपद सोडलं तर सत्ता सोडल्यासारखंच आहे. त्यामुळे भाजप महापौरपद सोडणार नाही. पण शिंदे मात्र भाजपचा हा डाव फिसकटवणार. शिंदेंनी आपल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलवर करण्याची सोय केलेली आहे आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवातसुद्धा झालेली आहे. थोडक्यात एकनाथ शिंदे इरेला पेटणार आणि महापौरपद शिवसेनेकडेच टिकून ठेवणार. शिंदेंनी फक्त महापौरपदाची मागणी केलेली नाही, तर त्यासाठी भाजपची खेळी बिघडवण्याची धमकीसुद्धा दिल्याचं बोललं जाते. पण एकनाथ शिंदे मुंबईचं महापौरपद कसं मिळवतील? त्यासाठी पडद्यामागून कोणत्या हालचाली चालू आहेत? महापौरपदावर शिंदेंच्या शिवसेनेचा व्यक्ती कसा विराजमान होऊ शकतो, पाहूयात आजच्या या व्हिडिओत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा. मुंबई महानगरपालिकेत भाजपाची संख्या 89 तर शिंदेंच्या शिवसेनेची संख्या 29 इतकी असून दोघांची एकत्रित बेरीज 118 होते. तर बहुमतासाठी आणि सत्ता स्थापनेसाठीची संख्या 114 आहे. बहुमतापेक्षा फक्त 4च जागा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या जोडीला मिळाल्यात. खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची नवी मुंबई, संभाजीनगरसह MMR रिजनमध्ये नाकाबंदी करणारी भाजप आता मात्र शिंदेंच्या तावडीत सापडलीय. कारण बहुमतासाठी आता भाजपला एकनाथ शिंदेंची गरज भासणार आहे. एकट्याच्या हिमतीवर भाजप सत्ता स्थापन करू शकणार नाही. दुसरीकडे 3.5 वर्षात जिल्हा परिषद वगळता आता महत्त्वाच्या इलेक्शन्स नाहीयेत. त्यामुळे हाच शेवटचा वार म्हणून आपलं उपद्रव्य मूल्य दाखवण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत. दुसरीकडे भाजपसुद्धा अशा कोंडीत सापडलेला आहे की शिंदेंना महापौरपद देण्याशिवाय भाजपला पर्याय राहणार नाही. सुरुवातीला भाजप नेमकं कसं कोंडीत सापडतंय ते समजून घेऊया. तर भाजपला महापौरपद एकनाथ शिंदेंना सोडावं लागू शकतं. त्याचं पहिलं कारण म्हणजे इलेक्शनमधलं नरेटिव्ह. मराठी महापौर या मुद्द्याभोवती महानगरपालिकेची निवडणूक गाजली. भाजप आली तर बिगर मराठी महापौर होईल असं बोललं जाऊ लागलं. त्यातून इलेक्शनमध्ये मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्यात ठाकरेंना यश मिळालं. संख्याबळ जरी कमी दिसत असलं तरी जी वाताहत ठाकरेंची होईल ती झाली नाही. त्याचं कारण म्हणजे मराठी माणसांचं ध्रुवीकरण आहे. मराठी महाराष्ट्र या 2 अस्मिता घेऊन उद्धव ठाकरे भविष्यात महाराष्ट्रभर हातपाय पसरू शकतात याची जाणीव भाजपला झालेली आहे. दुसरीकडे ठाकरे आणि मुंबई यांचं एक इमोशनल नातं होतं. हा बॉन्ड आणि ठाकरे ब्रँड दोन्ही गोष्टी भाजपने संपुष्टात आणलेल्या आहेत. अर्थात याची सहानुभूती ठाकरेंना मिळू शकते याची जाणीव भाजपला असल्यानेच देवेंद्र फडणवीस विजयी झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा नामोल्लेख सातत्याने करत आहेत. ठाकरे संपवले हा फॅक्टर ठाकरेंना पुन्हा उभा करू शकतो आणि त्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व मुंबईतून संपुष्टात आणल्याचा, मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईतून संपुष्टात आणल्याचा ठपका भाजपवर बसताना दिसू शकतो. अर्थात इलेक्शनच्या प्रचारामुळे हे नरेटिव्ह मोठं झालं असून ते निकालानंतर सोडून देता येणार नाही. म्हणूनच फक्त मराठी किंवा फक्त हिंदू महापौर करून भाजप मुंबईतील मराठी माणसांना आपल्याकडे खेचू शकणार नाही. तर त्यासाठी संख्याबळ असून सुद्धा भाजपने शिवसेनेसाठी सत्तेचा त्याग केला हे सप्रमाण दाखवून द्यावं लागणार आहे. ज्याप्रमाणे शिवसेनेच्या फोटीनंतर आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंना सोडलं नाही हे परसेप्शन शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करत भाजपने साधलेलं, तीच गोष्ट भाजप यावेळी मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर करून साध्य करू शकते. अर्थात शिवसेनेचा महापौर करणं हे इलेक्शनमधल्या नरेटिव्हमुळे भाजपची राजकीय गरज झालेली आहे. मुंबईचं महापौरपद एकनाथ शिंदेंना सोडावं लागू शकतं. याचं दुसरं कारण म्हणजे ठाकरेंनी दखलपात्र कामगिरी करणं आणि आता थेट लोकसभेच्या निवडणुका होणं. भाजप सध्या लोकसभा 2029च्या मागे लागलेली आहे. पण या निवडणुका भाजपसाठी सगळ्यात कठीण असणार आहेत. ठाकरे संपले अशा चर्चा होत असल्या तरी ठाकरेंनी सगळ्या बाजूंनी नाकाबंदी करून सुद्धा तब्बल 65 नगरसेवक निवडून आणले आहेत. शिंदेंनी 50पेक्षा जास्त नगरसेवक फोडले होते. दुसरीकडे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवारसुद्धा भाजपने आपल्या पक्षात घेतले होते. मनाप्रमाणे प्रभाग रचना, सत्तेचा वापर, मनी पॉवर या सगळ्या गोष्टी समोर असताना सुद्धा ठाकरेंनी 65 नगरसेवक निवडून आणले. ही गोष्ट भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे. कारण काँग्रेससोबत गेल्यावर ठाकरेंना मुस्लिम आणि दलित मतदार मिळतात असा प्रचार भाजपने केला होता. पण यावेळी काँग्रेस वेगळी लढली. एकीकडे तुल्यबळ उमेदवार नव्हते आणि दुसरीकडे मुस्लिम दलितसुद्धा सोबत नव्हते. अशावेळीही ठाकरेंनी आपला वोटर शेअर कायम ठेवला.
म्हणजे महाराष्ट्रात ठाकरेंच्या नावाने मतदान होतं आणि ते चांगलं मतदान घेऊ शकतात याची जाणीव भाजपला झालीय. ठाकरेंना मोकळी मिळाली तर पुढच्या लोकसभेला ते भाजपला अडचणीत आणू शकतात आणि अशावेळी एकनाथ शिंदेंना बळ देणं ही भाजपची गरज ठरणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मध्यंतरी कुबड्या दूर करा असा संदेश अमित शहांनी दिला होता, पण कुबड्या वापरताना स्वतःचे पाय अधू करून घेतलेत ही वस्तुस्थिती आहे. पर्यायानं आता कुबड्या वापरता येणार नाहीत ही तितकीच वस्तुस्थिती आहे. शिंदेंना मर्यादित करण्याच्या नादात ठाकरे मोठे होऊ शकतात याची जाणीव कालच्या निकालाने भाजपला झाली आहे. त्यामुळेच भगवा दूर करण्यापेक्षा शिंदेंच्या माध्यमातून शिवसैनिकांची मतं आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपला करावा लागणार आहे आणि त्यासाठी दृश्यात्मक पातळीवर भाजपला शिवसेनेचा महापौर द्यावाच लागेल. आणि जसं भाजपला शिवसेनेला महापौर पद देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, तसंच एकनाथ शिंदेही एकेरीवर येऊन हे पद मिळवताना दिसतील. यासाठी ते आपली ताकद पणाला लावतील. असं आपण का म्हणतोय तर त्याची कारणंही आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे अजित पवार. अजित पवार महायुतीत आल्यापासून शिंदेंना मर्यादित करण्याचा कार्यक्रम भाजपने केल्याचं बोललं गेलं. या महानगरपालिकेच्या निमित्ताने भाजपने सोयीने एकनाथ शिंदे व अजित पवारांना दूर केलं. शिंदे नवी मुंबई, संभाजीनगरसारख्या ठिकाणी स्वतंत्र लढले, मात्र भाजपवर टीका केली नाही. मात्र अजित पवारांनी भाजपवर हल्ला चढवला. यातून भाजपचं मोठं नुकसान झालं आणि अजित पवार आपले कायमचे दोस्त नाहीत हे भाजपच्या लक्षात आलं. दुसरीकडे शिंदेंनी सत्तेतला वाटा मागताना भाजपला थोरला भाऊ मान्य केला. त्यामुळे शिंदे जास्त सोयीचे ठरताना दिसतात. अजित पवार शिंदेंना पर्याय ठरू शकत नाहीत याची जाणीव झाल्याने शिंदेंना जपण्याच्या हालचाली भाजप करेल. दुसरं कारण म्हणजे विधानसभेनंतर घेतलेली माघार आणि आता मिळालेली संधी. विधानसभेत भाजप एका हाती बहुमताच्या जवळ गेल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडावा लागला. त्यानंतर अजित पवारांमुळे ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले अशी चर्चा होती. MMR रिजनमध्ये भाजपने रवींद्र चव्हाण, गणेश नाईक यांच्या माध्यमातून शिंदेंची फिल्डिंग लावली. मुंबई परिसरातील महापालिकांमधून त्यांना वजा करण्याचं